श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज लवकर उठले होते कारण आज संकष्टी होती आणि मी सगळ्यांना तयार केलं होतं गणपतीला जायला। आता तयार काय करायचं असं तुम्ही म्हणाल तर गणपती मंदिर आहे आमच्या गावापासून 3 किलोमीटर अंतरावर। मग सगळ्यांना चालत जाण्यासाठी मी तयार केलं होतं आणि मी आज नेसली होती हे नवीन ट्रेंडिंगमध्ये आलेली धुरंधर साडी। नेसायला आणि दिसायला कशी भारी आहे बघा। मला, मम्मीला, बहिणीला आणि वहिनीला एकदम या 4 साड्या आम्ही घेतल्या होत्या। तुम्हाला ही साडी हवी असेल तर वर मी प्रोडक्ट टॅग केलंय त्यावर क्लिक करून तुम्ही ही साडी ऑनलाईन मागवू शकता। तर आम्ही निघालो चालत नदीवर असलेल्या वरदविनायक मंदिरला। सकाळचं प्रसन्न वातावरण आणि सगळे सहकुटुंब खूप मस्त वाटत होतं। इचलकरंजी आणि मानकापूर पंचगंगा नदीच्या काठावर वसलेल्या या गणपती मंदिरला खूप लांबून संकष्टीला लोक चालत येतात। आम्ही गाडीवरून कायम जातो पण कसं कुणास ठाऊक माझ्या मनात चालत जायचं आलं आणि सगळे तयारही झाले। आमचे लग्नाच्या अगोदर या गणपतीला कायम चालत जायचे, पण आज लग्न झाल्यापासून आम्ही पहिल्यांदाच चालत निघालो होतो। पाऊण तास न थांबता चालत आम्ही पोहोचलो गणपती मंदिराजवळ। आरू रुदू अजिबात थकले नाहीत। आपण जे पेरू तेच उगवत असतं असं मी सारखं म्हणते। इथं गेल्यावर खूप मंडळी आम्हाला भेटली। यांचा व्हिडिओ मोठ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। आणि गेल्यावर आमचं नशीब चांगलं म्हणून आरतीही बघायला मिळाली। वरदविनायकचं डोळे भरून दर्शन घेतलं आणि बाहेर आल्यावर आम्हाला प्रसादही मिळाला। बाप्पा म्हणाले, तुम्ही आरती करून प्रसाद खाऊन तृप्त मनाने घरी जा। येताना असा मस्त गंध लावला। ही मंडळी प्रत्येक मंदिरासमोर तुम्हाला गाठ पडतीलच। येताना नैवेद्याच्या ताटावर झाकायला हे गोल कापड घेतलं। मग जवळच रेणुकाईचं मंदिर आहे तिथंही दर्शन घेतलं। दर्शन घेऊन आम्ही निघालो कारण मुलांची शाळा 10ला होती आणि आम्हाला पोहोचायचं होतं वेळेत। आणि ही 4 भाऊ बघा कसं मिळून चालले आहेत। परत तासभर चालत प्रवास करून आम्ही पोहोचलो घरी आणि आल्यावर ताईंनी केला होता गरमागरम चहा। आल्या आल्या मुलांना तसंच शाळेत पाठवलं होतं म्हणून पटपट स्वयंपाक करून त्यांना शाळेत डबा द्यायला आलो। मॅडमांकडून मुलांची जरा प्रगतीही विचारून घेतली। मग तिथून आलो घरी आणि केला उपवासाला शाबू। आमच्या आहोंना केला मसाला वाटाणा आणि आईंनी केली ही सुकी कोशिंबीर। आमच्या आहोंचा असा होता आज जेवणाचा मेनू आणि मला होता हा शाबू। चला तर मग आजच्यासाठी एवढंच बास। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।